तुम्हाला माहिती आहे का 2024च्या हिवाळी अधिवेशनात संसदेत फक्त 40% खासदारांची उपस्थिती होती. म्हणजे संसदेच्या कामकाजाची 52% अशी नीचांकी नोंद करण्यात आली आहे. या सत्रात 65 तास 15 मिनिटं वेळ वाया गेला, जो 2024चा सर्वात जास्त होता. संसदेविषयी असे इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देशातील जवळपास 97,87,50,000 करदात्यांचा पैसा हिवाळी अधिवेशनात खर्च झाला. नुकताच झालेल्या संसदेच्या कामकाजातील प्रत्येक मिनिटावर तब्बल 2.5 लाख रुपये खर्च झालेत. मात्र याची काळजी न करता गेल्या 5 दशकात सभागृहाचं कामकाज जवळपास 100 वेळा स्थगित करण्यात आलं. विरोधकांना उद्योजक अदानी यांच्या विषयावर संसदेत चर्चा हवी होती. हा विषय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याआधीच लोकांमध्ये चर्चेला आणलेला होता. त्याच्या परिणामामुळेच हा विषय महत्त्वपूर्ण सार्वजनिक हिताची बाब बनला. त्याशिवाय भारताच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान आणि व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल शहा यांनी माफी मागावी अशीही मागणी विरोधकांनी संसदेत करून कामकाज बंद पाडलं. या प्रकरणांमुळे हिवाळी अधिवेशनात 40%ची उपस्थिती घेऊन खुद्द सरकारही कामकाजाबाबत लवचिक नव्हतं. लोकसभेत यंदा 5 पैकी 4 विधेयकं मंजूर करण्यात आली, तर राज्यसभेत 3 विधेयकांना मंजुरी मिळाली. या सत्रात लोकसभेत 65 तास आणि 15 मिनिटांचा वेळ वाया गेला, जो 2024 या वर्षात सर्वात जास्त होता. लोकसभा आणि राज्यसभेत करण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावाच्या अनेक विनंत्या फेटाळण्यात आल्या. संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात अनेक विधेयकं गोंधळ आणि आवाजात चर्चेविनाच मंजूर झाली आहे. त्यामुळे संसदीय चर्चेसाठी कमी होणारा वेळ हा लोकशाहीला मारक ठरतोय. तुम्हाला काय वाटतं? बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारणांचा विचार व्हावा की जसं सुरू आहे तसंच ठीक आहे? आम्हाला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.